Good afternoon students. Now we are going to see the writing section 3.3 email, and you are going to learn what is email, email writing template or the format of email writing, examples of email messages, resume, CV and biodata, and icebreakers and brainstorming questions. What is email? Email means electronic mail. Email service on the internet was invented by Ray Tomlinson in 1972. Email service became popular because of its quick service and low cost. अतिशय कमी किमतीमध्ये आणि अतिशय क्विकली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण एकच ईमेल अनेक व्यक्तींना सुद्धा एकाच वेळेला पाठवू शकतो, ज्याची किंमतसुद्धा खूप कमी आहे आणि सहज इझिली पाठवू शकतो. मोबाईलचा वापर करून मोबाईलमधून सुद्धा तुम्ही ईमेल पाठवू शकता, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, आणि त्यामुळे अतिशय पॉप्युलर झालेली आहे ईमेल सर्व्हिस. हिअर आर सम ऑफ द ईमेल बेसिक्स. कंटेंट इन द ईमेल शुड बी ब्रीफ अँड ॲक्युरेट. इट शुड बी कन्साइज और ब्रीफ. अतिशय संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला संदेश द्यायचा आहे आणि तो ॲक्युरेट असला पाहिजे, त्यामुळे तपासून पाहायचा आहे. यूज अ रिडेबल फॉन्ट इन 10 to 12 फॉन्ट साईज. 10 किंवा 12 फॉन्ट साईजमध्ये फॉन्टची साईज ठेवायची आहे तुम्हाला ईमेलची. युअर ईमेल ॲड्रेस शुड इन्क्लूड सम कॉम्बिनेशन्स ऑफ युअर फर्स्ट अँड लास्ट नेम और फर्स्ट इनिशियल और द अँड लास्ट नेम. आता ईमेल ॲड्रेस जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे तयार असतील. ही व्हिडिओ लेक्चर पाठवत असताना सर्वांचे ईमेल्स आपण मागवलेले होते, किंवा आणखी पुढे तुम्हाला कुठे कॅम्पसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा एक्झामिनेशनसाठी पुढे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, प्रत्येक वेळी तुम्हाला ईमेल ॲड्रेसची आवश्यकता लागते. त्यामुळे जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचे ईमेल ॲड्रेस काढले असतील. त्यामध्ये आपण लोअर केस कॅरेक्टर्स वापरून आपलं इनिशियल्स जे आहे आणि नाव यांचं कॉम्बिनेशन करून आपला स्वतःचा ईमेल ॲड्रेस तयार केला असेल. ज्यांनी अजूनही ईमेल आपला काढलेला नाही त्यांनी ईमेल आपला काढून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस आपला स्वतःचा असणं आपल्याजवळ अतिशय आवश्यक आहे, ती गरज आहे आजच्या काळाची. आता आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ईमेल्सच्या बाबतीत, की तुम्हाला जर का प्रोफेशनल ईमेल पाठवायचा असेल इन्स्टिट्यूटचा किंवा ऑर्गनायझेशनमधून, तर तुम्हाला जो ऑर्गनायझेशनचा किंवा इन्स्टिट्यूटचा ईमेल ॲड्रेस आहे यावरूनच तो ईमेल पाठवायचा आहे. तुमच्या पर्सनल नावावरून तो पाठवायचा नाही आहे. याच्यानंतर काही तुम्हाला रेडीली अवेलेबल टेम्पलेट मिळतात, यांचा वापर करू शकता तुम्ही, किंवा जो काही तुम्हाला पुढे टेम्पलेट दिला जाईल, फॉर्मॅट दिला जाईल, या फॉर्मॅटमध्येच परीक्षेमध्ये तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की सब्जेक्ट लाईन, म्हणजे कोणता विषय आहे, कोणत्या संदर्भामध्ये तुम्ही हा ईमेल पाठवत आहात, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सॅल्युटेशनला अतिशय महत्त्व आहे आणि तुमचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर देणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे. कन्क्लुजनला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. दिस इज द टेम्पलेट और द फॉर्मॅट ऑफ ऑफिशियल ईमेल. परीक्षेमध्ये तुम्हाला ईमेल लिहायचा असेल तर तो ह्या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळणार आहेत. आणखी महत्त्वाची गोष्ट, जे रायटिंग सेक्शनमध्ये टॉपिक आहेत 11th स्टँडर्डमध्ये, हे सर्वच्या सर्व टॉपिक्स 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा पुन्हा आहेत. त्यामुळे रायटिंग सेक्शन आणि ग्रामर ह्या दोन्ही गोष्टी कॅरी ऑन होणार आहेत 11thमधून 12thपर्यंत. म्हणजे दोघांसाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या दोन्ही स्टँडर्डसाठी. दिस इज द फॉर्मॅट टू, म्हणजे कोणाला तुम्ही ईमेल पाठवणार आहात त्याचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. परीक्षेत प्रश्न दिला असेल तर इमॅजिनरी त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. परीक्षेत प्रश्नामध्ये तो दिले नसेल, कुणाला पाठवायचा आहे त्याच्या नावावरून तुम्हाला तो त्या ठिकाणी क्विकली तयार करून लिहायचा आहे. तो लिहू शकता तुम्ही. सब्जेक्ट, कोणत्या विषयासंदर्भात ईमेल पाठवत आहात त्यानुसार तुम्ही सब्जेक्ट त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे सॅल्युटेशन. सुटेबल सॅल्युटेशन तुम्हाला तिथे लिहायचं आहे. डिअर मिस्टर और मिसेस, जे नाव असेल ते लिहा, किंवा डिअर सर ऑब्लिक मॅम या पद्धतीने लिहा, किंवा रिस्पेक्टेड जे काही एल्डर्स वगैरे घरातील असतील यांना पाठवत असेल तर या पद्धतीने तुम्ही लिहा. नेक्स्ट आहे मेन बॉडी. मेन बॉडीमध्ये 3 पॅरेग्राफ असणार आहेत. आता फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफ असं लिहिलेलं आहे. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय असणं आवश्यक आहे बघा. द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर ईमेल कंप्राइसेस इन्फॉर्मेशन अपॉन द पर्पज ऑफ ईमेल. आता हा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे याच्यातून
तुमचा ईमेल पाठवण्याचा उद्देश स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे. बी क्लिअर अँड डायरेक्ट अबाउट दिस इन केस यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब. म्हणजे तुमचा उद्देश इथून स्पष्ट होणं आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, क्लिअरली तुम्हाला कशा संदर्भात हा ईमेल राहायचा आहे हे कळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जॉब ॲप्लिकेशन इथे लिहायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला टायटल मेन्शन करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जो काही असेल, जी पोस्ट, त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जर का इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू एखाद्याचा घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली लिहिणं अतिशय आवश्यक आहे सब्जेक्ट, की जेणेकरून ज्याला तो ईमेल मिळणार आहे त्याला हे कळणं आवश्यक आहे की तुम्ही कोणत्या संदर्भामध्ये हा ईमेल त्यांना पाठवणार आहात. आणि ही गोष्ट पहिल्याच पॅराग्राफमध्ये क्लिअर करायची आहे. मिडल पॅराग्राफमध्ये काय असणार आहे बघा. दिस सेक्शन ऑफ युअर ईमेल मस्ट डिस्क्राईब द मेन ऑफर विच यू wish to make to the employer, or in case you are writing to ask for help, then specify the type of assistance you seeking. Keep this content concise, flawless and add relevant punctuations. अतिशय महत्त्वाचा पॅराग्राफ आहे हा, की या पॅराग्राफमधून तुमचा उद्देश जो आहे, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे क्लिअरली या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काही हेल्प आवश्यक आहे, तर ही हेल्प कशा संदर्भात आवश्यक आहे हे तुम्ही त्या ठिकाणी क्लिअरली लिहिणं आवश्यक आहे. फायनल पॅराग्राफ आहे. कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर प्रोव्हाइडिंग एन ऑपॉर्च्युनिटी टू यू. थँक्स, या ठिकाणी तुम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. ऑल्सो यू मे थँक युअर रेफरन्स ऑर कनेक्शन फॉर असिस्टिंग विथ युअर जॉब सर्च. आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना थँक्स करायचं आहे. त्याच्या थँक्स गिविंगच्या 2 लाईन्स शेवटी तुम्हाला लिहायच्या आहेत. अशा प्रकारचा तुमचा ईमेल 3 पॅराग्राफमध्ये असणं आवश्यक आहे. फार मोठा पानभर ईमेल परीक्षेमध्ये लिहायचा नाही आहे. प्रत्येक पॅराग्राफमध्ये 2 किंवा 3 ओळी जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. स्पेशली मधला पॅराग्राफ जो आहे सेकंड, यामध्ये तुम्ही 4 किंवा 5 ओळी लिहू शकता, पण अदर ठिकाणी तुम्ही जास्त लिहित बसू नका. तो छोटा असला पाहिजे ईमेल. स्पेशली ऑफिशियल जे ईमेल्स आहेत हे तरी कन्साईज असले पाहिजेत. अँड कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग, ईमेल सिग्नेचर इथे पुट करू शकता किंवा फर्स्ट नेम अँड लास्ट नेम पुट करू शकता. ईमेल ॲड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे तुमचा. अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑर फोन नंबर यू विल राईट हिअर. आता CC आणि BCC हा प्रकार काय आहे बघूयात. CC मीन्स कार्बन कॉपी ऑफ ईमेल इज सेंट टू मेनी रिसिव्हर्स अँड दे कॅन सी वन अनदर्स नेम्स. म्हणजे एखादा ईमेल तुम्ही जर का ऑफिस पर्पजने कम्युनिकेट करण्यासाठी म्हणून पाठवला असेल, तर तो पाठवण्याचा प्रूफ म्हणून की जे काही तुमच्या कंपनीमध्ये अदर जे ऑफिसर्स आहेत, तर या सर्वांना ते कळालं पाहिजे की तुम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे आणि मेल्स पाठवलेले आहेत. तर त्या संदर्भात कार्बन कॉपी तुम्ही देऊ शकता. आता ही CC दिल्यानंतर कोणाला ही कार्बन कॉपी दिलेली आहे हे सर्व, ज्यांना कार्बन कॉपी याची मिळाली आहे त्या सर्व व्यक्तींना इतरांचे ईमेल ॲड्रेस दिसणार आहेत. परंतु BCC आणखी एक प्रकार आहे. BCC मीन्स ब्लाइंड कार्बन कॉपी. BCC अलाउज द सेंडर टू हाईड द नेम्स ऑफ अदर रिसिव्हर्स. वन रिसिव्हर कांट सी द नेम ऑफ द अदर रिसिव्हर्स. आता एखाद्या व्यक्तीला जर कंपनीमध्ये कम्युनिकेट करण्यासाठी म्हणून ईमेल पाठवायला सांगितला असेल आणि तो जे काही अदर बॉस आहेत, समजा 3-4 बॉस असतील, तर या सर्वांना माहीत असणं किंवा कंपनीचे अदर कर्मचारी आहेत यांना माहीत असणं आवश्यक आहे की तुम्ही हा ईमेल पाठवला आहे का, कम्युनिकेट केलेला आहे का, हे अदर कर्मचाऱ्यांना सुद्धा माहीत होणं आवश्यक असेल. तर या ठिकाणी तुम्ही BCCचा सुद्धा वापर करू शकता. BCCचा वापर काय आहे, तर तुम्ही कोणालाही कार्बन कॉपी दिलेली आहे अदर व्यक्तींना हे या ठिकाणी इथं कळू शकणार नाही. फक्त स्वतःलाच ती कॉपी मिळणार आहे. अदर व्यक्तींचे ईमेल ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत. त्यानंतर इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तो या ठिकाणी ईमेल ॲड्रेस तुम्ही मेन्शन करा. सब्जेक्ट इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट. डिअर मॅम / सर, वी वुड लाईक टू टेल यू हाऊ मच वी ॲडमायर यू, your work on screen and how much we appreciate you as a person off screen. The recognition and popularity you have received is very well deserved. You are a youth icon in the true sense. पहिला पॅराग्राफ की ज्याच्यामधून उद्देश स्पष्ट झालेला आहे. We therefore invite
your gracious presence as the chief guest for our annual day function May 19, scheduled on Friday, December 20th on our college ground. या ठिकाणाहून आणखी डिटेल्स की त्या व्यक्तीचा रोल काय आहे, केव्हा यायचं आहे, हे सर्व डिटेल्स सेकंड पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. आणि शेवटी आय एम शुअर युअर प्रेझन्स विल इन्स्पायर our young students, many of whom look forward to acting as a career in their future. Please find attached the invitation card. Looking forward to your favorable reply. Thanking you. Yours sincerely. नाव लिहा. या ठिकाणी दिला असेल परीक्षेत तर तेच लिहा किंवा तुम्ही इमॅजिनरी इथे पुट करू शकता. द प्रिन्सिपल कॉलेजचं नाव दिलं असेल तर लिहा किंवा तुम्ही इमॅजिनरी या ठिकाणी पुट करू शकता. नेक्स्ट रिप्लाय आहे हा, की त्यांना आपण इन्व्हिटेशन दिल्यानंतर त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. आता टू हुम या ठिकाणी मेन्शन करा. सब्जेक्ट इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट तुम्ही दिलेला होता त्याचा रिप्लाय आहे हा, RE रिप्लाय. डिअर मॅम ऑर सर, आय हॅव रिसिव्ड द इन्व्हिटेशन लेटर आस्किंग मी टू बी द चीफ गेस्ट फॉर May 19 which is scheduled on Friday, December 20th. I want to thank you for your kind words. I am indeed very happy to inform you that I will remain present for the event. I look forward to seeing you very soon. Thanking you, yours sincerely. आणि जे काही नाव आहे हे ते तुम्ही नेम पुट करू शकता. या पद्धतीने रिप्लाय पाठवू शकता. हे 2 प्रकार झाले. नेक्स्ट आहे बघा रेझ्युमे. हा रेझ्युमे काय आहे? इट इज अ फ्रेंच वर्ड मीन्स समरी. रेझ्युमे इज अ समरी ऑफ वन्स एज्युकेशन, skills and employment which applying for a job. Resume lists out only specific skills. It is just 1 or 2 pages long. जेव्हा कधी आपल्याला जॉबसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तेव्हा आपण रेझ्युमे पाठवत असतो. आता हा जो रेझ्युमे आहे याचा जो फॉर्मॅट आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट आहे बायोडाटा आणि CV करिक्युलम व्हायटे. तर या सर्वांचे अर्थ आणि या सर्वांचा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षेत जो प्रश्न येईल त्यानुसार तुम्हाला तो प्रिपेअर करायचा आहे. बायोडाटा मीन्स बायोग्राफिकल डाटा. इन अ बायोडाटा द फोकस इज ऑन द पर्सनल डिटेल्स लाईक डेट ऑफ बर्थ, जेंडर, रिलिजन, नॅशनॅलिटी, रेसिडन्स अँड मॅरिटल स्टेटस. आफ्टर पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स अँड स्किल्स आर लिस्टेड इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. इस्पेशली मॅरेज पर्पजसाठी जो देतो तो बायोडाटा असतो. पण केवळ तेवढाच उद्देश नसून बायोडाटामध्ये आणखीही काही गोष्टी मेन्शन आहेत. पुढे तुम्हाला सर्व डिटेल्स किंवा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. CV is a Latin word means course of life. It is more detailed than a resume. CV lists out every skill, all previous job, degrees in chronological order. CV highlights the general talent of a candidate rather than specific skills. It is 2 or 3 pages or even longer as per the requirements. आता इथे काही ब्रेनस्टॉर्मिंगचे क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला आईस ब्रेकरचा हा क्वेश्चन आहे की कम्युनिकेशन कोणकोणत्या टाईपचं कम्युनिकेशन असतं या संदर्भात विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर ह्या ठिकाणी दिलेला आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल कम्युनिकेशन, व्हर्बल मीन्स तोंडी जे आपण एकमेकांशी बोलून कम्युनिकेट करतो याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणायचं. आपण रायटिंग किंवा रिटर्न मॅनरमध्ये सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. म्हणून राहिलेले जे काही 3 आहेत वेब हे कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. रिटर्न आहे कम्युनिकेशन, त्यानंतर व्हिज्युअलसुद्धा कम्युनिकेशन आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाहूनसुद्धा आपल्याला त्याबद्दल माहिती कळू शकते. व्हिज्युअल अँड ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ऐकणे आणि पाहणे या प्रकारे सुद्धा कम्युनिकेशन होत असतं. डूज अँड डोंट्स फॉर ईमेल एटिकेट्स. आता इथे दिलेले आहेत बघा की ईमेलमध्ये काय करायचं आहे काय करायचं नाही. ईमेल रायटिंगमध्ये डूज पहिल्यांदा पाहू, त्यानंतर डोंट्स. डूज हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईन क्लिअरली देणं अतिशय आवश्यक आहे. तरच समोरची व्यक्ती तुमचा ईमेल ॲड्रेस ओपन करून पाहणार, तुमचा ईमेल ओपन करून पाहणार आहे. नेक्स्ट आहे यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन. सॅल्युटेशन योग्य देणं आवश्यक आहे. रीचेक युअर ईमेल. कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस.
स्टे कन्साइज ब्रीफ मॅनरमध्ये हा ईमेल तुम्हाला पाठवायचा आहे. चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग. अटॅचमेंट चेक करा काय पाठवलं आहे नक्की तुम्ही. इन्क्लूड युअर नेम और अ सिग्नेचर विथ ॲडिशनल डिटेल्स अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. या सर्व गोष्टी पाळणं अतिशय आवश्यक आहे. नेम पुट करणं आवश्यक आहे की कोणी हा ईमेल पाठवलेला आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल ॲड्रेस तुमचा देणं आवश्यक आहे. डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. डोंट यूज ह्युमर अँड सरकॅझम. म्हणजे काय, उपहासात्मक भाषा किंवा चेष्टा करणारी भाषा अशी ईमेलमध्ये वापरायची नाही. डोंट अज्युम द रेसिपंट नोज व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. हे अज्युम करायचं नाही की रेसिपंटला आपोआपच कळणार आहे की तुमचा उद्देश काय आहे ईमेल पाठवण्याचा. तो तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. डोंट पंक्च्युएट पुअरली. म्हणजे कुठेही पंक्च्युएशन मार्क पुअरली तुम्ही कुठेही पुट करू नका. डोंट हिट रिप्लाय ऑलवरती तुम्ही क्लिक करायचं नाही. डोंट थिंक दॅट नो वन बट द इंटेंडेड रेसिपंट्स विल सी युअर ईमेल. नो प्रिडिक्शन्स. हे प्रिडिक्ट करू नका की जो इंटेंडेड रेसिपंट आहे तोच फक्त ईमेल पाहणार आहे. तर तो कधीकधी आपल्या हातून कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ईमेल तसाच लॉग आउट न होता तसाच राहतो. तर कुणीही आपला ईमेल पाहू शकतं. डोंट फॉरवर्ड ईमेल विदाउट परमिशनशिवाय ईमेल फॉरवर्ड करू नका. नेक्स्ट, राईट अन ईमेल टू युअर फ्रेंड हू हॅज नॉट कॉन्टॅक्टेड यू फॉर अ लॉंग टाईम. आता तुम्हाला ईमेल एक पाठवायचा आहे. इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे. हा एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. तर टू कोणाला पाठवायचं आहे, इथे इमॅजिनरी नाव लिहा. परीक्षेत सहसा दिलेलंच नसतं ते तिथे तुम्हाला पुट करायचं असतं. सब्जेक्ट काय आहे, रिकनेक्टिंग विथ अन ओल्ड फ्रेंड्स. डिअर प्रीत और प्रीती, तुम्ही जे कोणी असाल त्यानुसार त्या ठिकाणी बॉय आहे की गर्ल आहे ह्या ठिकाणी तुम्ही ते सॅल्युटेशन लिहायचं आहे. होप यू आर डुईंग वेल अँड आर हॅप्पी विथ युअर न्यू लाईफ, न्यू जॉब इन अ न्यू सिटी. सिन्स यू मूव्ड टू न्यू दिल्ली फॉर वर्क, we have had no long conversations like before. Also, I miss our group study sessions, cafeteria conversations, and the fun that we had during the cultural events in college. I hope we spare some time from our busy schedules and get a chance to spend a weekend together. As a result, we would get ample time to chat and catch up on each other's life. It's a brilliant opportunity to renew our bond all over again. Kindly keep me posted about your visit to our hometown so that we could plan this meetup. Take care and keep in touch. I look forward to hear from you. Yours lovingly. आणि तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला पुट करायचं आहे. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तुम्हाला ईमेल लिहा, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. Browse through the net and find out various types of emails and their formats. These are the various types of email. Transactional email. Transactional email are messages sent to users after their interaction with a website or an app. Some examples of the transactional emails are password reset, purchase receipt, shipping notifications and legal notifications. तर या सर्वद्वारे म्हणजे तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा आहे तर त्या संदर्भात येणारा सिस्टीम जनरेटेड जो काही ईमेल आहे हा ट्रान्झॅक्शनल आहे. किंवा तुमच्या परचेसच्या रिसिप्ट तुम्हाला पाठवलेल्या जातात, ह्यासुद्धा ट्रान्झॅक्शनल आहेत. शिपिंग नोटिफिकेशन आहे, लीगल नोटिफिकेशन्स आहेत. हे सर्व ट्रान्झॅक्शनल ईमेलचे प्रकार आहेत. नेक्स्ट आहे माइलस्टोन ईमेल. माइलस्टोन ईमेल्स आर मेसेजेस सेंड टू कस्टमर्स फॉर अन इम्पॉर्टंट इव्हेंट्स और एन ओकेजन. Some examples of the milestone emails are birthday wishes, New Year greetings and festival greetings. तुम्ही जर का एखाद्या ठिकाणाहून दुकानातून मोठ्या कंपनीतून काही गोष्टी ऑर्डर केल्या असतील, घेतल्या असतील, तर त्या व्यक्ती तुमच्या डिटेल्स ठेवतात आणि ते तुम्हाला या प्रकारचे ईमेल्स जे आहेत, जसं की तुमचा बड्डे असेल तेव्हा बड्डे विशेष किंवा न्यू इयर ग्रीटिंग येतात किंवा फेस्टिवलचे ग्रीटिंग येत असतात. Plain text emails. Plain text emails are messages which include only simple text without any formatting options like bold, underline or italics. There are no images, graphs or embedded links in it. Plain text email की ज्याच्यामध्ये जसे मगाशी दिलेले होते त्यामध्ये बोल्ड नाही, इटॅलिक नाही,
अंडरलाईनचा वापर केलेला नाही, काही इमेजेस पुट केलेले नाहीत, ग्राफ्स नाहीत किंवा काही लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या नाहीत. अशा प्रकारचे जे ईमेल्स आहेत यांना प्लेन टेक्स्ट ईमेल म्हणतात. अँड मोबाईल ऑप्टिमाइज्ड ईमेल्स. मोबाईल optimized emails are mobile friendly messages aimed at providing ease of reading to mobile users. Clean and simple text, lighter images that are easier to load, and call to action buttons are some of the features of the mobile optimized emails. Some examples of mobile optimized emails are digital advertisements, brochures, informations, etc. Now given below is a list of the words used to develop a CV or resume. Prepare a CV or resume of your own. आता CV किंवा रेझ्युमे तुम्हाला प्रिपेअर करायला सांगितला तर त्यामध्ये ह्या गोष्टी सर्व असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, नेम, ईमेल ॲड्रेस, नॅशनॅलिटी, युअर ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ अँड मॅरिटल स्टेटस, वर्क एक्सपिरियन्स, एज्युकेशन, पर्सनल स्किल्स अँड कॉम्पिटन्सीज मीन्स क्षमता तुमच्या असणं आवश्यक आहे. आता इथे तुम्हाला मगाशी सांगितलं या पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्मॅट दिलेले आहेत. आता CV किंवा रेझ्युमे कसा असला पाहिजे याचा फॉर्मॅट आहे रेझ्युमेचा. इथे CVचा फॉर्मॅट पुन्हा दिलेला आहे, त्याच्याशीच मिळता जुळता आहे. याच्यामध्ये नेम आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, एज्युकेशनल डिटेल्स आहेत, वर्क एक्सपिरियन्स, स्पेशलायझेशन, अदर स्किल्स अँड प्रोफेशनल अँड पर्सनल कॉम्पिटन्सीज. कॉम्पिटन्सीज मीन्स क्षमता. नेक्स्ट आहे बायोडाटा. बायोडाटामध्ये काय काय असणं आवश्यक आहे, हा बायोडाटाचा फॉर्मॅट आहे. तिन्ही पण फॉर्मॅट पाठ करणं आणि लक्षात असणं आवश्यक आहे. परीक्षेत प्रश्न आल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट माहीत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काही डिटेल्स लिहू शकता. परीक्षेत प्रश्नात दिले असतील तर ते मेन्शन करा किंवा इमॅजिनरी त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे, जसा क्वेश्चन दिला असेल त्या पद्धतीनं. बायोडाटामध्ये काय काय आहे बघा, नेम, एज, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, रिलिजन, नॅशनॅलिटी, मॅरिटल स्टेटस, फोन नंबर, ईमेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, स्ट्रेंथ अँड विकनेसेस, आणखी डिटेलमध्ये द्या स्ट्रेंथ विकनेसेस या पद्धतीनं, हॉबीज अँड इंटरेस्ट्स अँड प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी पुट करणं आवश्यक आहे. हा जस्ट एक फॉर्मॅट आहे. सो दिस इज द lecture relating to the topic number 3.3 in writing section, email, and the question answers are there. Thank you.